तर मंडळी झालं असं की माझी होती तनिषमध्ये किट्टी. आपण तिला भिशी बोलू शकतो. तर ती मॅच्युअर झाली होती आणि मला सारखे कॉल येत होते की येऊन तुम्ही ते रिडीम करून जा, रिडीम करून जा. सो मग म्हटलं आज संडे पण होता आणि मग हे सगळं विचार करून आम्ही दोघं निघालो होतो ते बघण्यासाठी की काय तिकडे आपल्याला भेटेल. असं मी काहीही विचार नव्हती करून गेलेली की मला काय घ्यायचं आहे काय नाही. मी जस्ट रँडमली उठली आणि गेली. तिकडे गेल्यावर आम्ही सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात केलं. तेव्हा काहीतरी कुठे जाऊन समजत होतं की हे घ्यायचं की ते घ्यायचं, पण तरीही खूप जास्त कन्फ्युजन होतं. इकडे हे रस्त्याने जाताना खूप छान क्लायमेट होतं कारण की भरपूर पाऊस पडतो इकडे गुजरातमध्ये. तर ते बघत गेलो आणि संडे असल्यामुळे डीमार्टच्या इकडे तर एवढी गर्दी होती, बाप रे बाप. हा पहिली आहे जे इयरिंग्स आहेत झुमका टेम्पलमधले ते बघितले. त्याच्यानंतर मी खूप सारे ब्रेसलेटचे ऑप्शन पण ट्राय केले. म्हटलं बघू कुठलं चांगलं दिसतं, कुठलं आवडेल. बट मला त्यात तसं नाही वाटत होतं की हे घेऊ की ते घेऊ. खूप छान छान ऑप्शन्स होते. बट आय डोंट प्रेफर टू वेअर अ ब्रेसलेट्स. मेल्समध्ये पण हे खूप सारे वेगवेगळे ऑप्शन होते जेंट्सचे. त्यात पण छान छान डिझाईन होते. यांची रेंज अराउंड 2 तोळ्यापर्यंत जात होती. हे लेडीजचे ऑप्शन्स होते. नंतर मग वेगवेगळे ऑप्शन्स बघत होतो पण काही पटत नव्हतं. त्यात मला हे खूप छान वाटलं होतं. बट नंतर मी विचार केला की आपण हे असं साडी वगैरेवर नाही एवढं छान जाणार. त्यानंतर मी लेयर्सचे नेकलेस बघायला सुरुवात केली. हा 2 लेयर्सचा आहे. त्याच्यानंतर हा एक रोडियम फिनिशवाला होता. लिटरली तो लांबून असं वाटत होतं की डायमंडच घातले. खूप छान शाईन होती त्याला. हा अराउंड 18 ग्रॅमचं वजन होत होतं त्याचं. आणि तो असं म्हणजे आपण फॉर्मल वेअर किंवा तुमचं वेस्टर्न वेअरला पण खूप सूट होणार होता. त्यानंतर मी एक बारीक अशी 3 लेयरवाली चेन बघितली. बट त्याचं असं होतं ना ते असं ब्रंचमध्ये होतं, वॅन्च होती त्याची पूर्ण. तो असं सेपरेट लेअर नव्हते. तसं राहिलं असतं तर मला असं वाटत होतं ते खूप छान दिसेल, पण ते खूप नाजूक होतं. आणि सोन्याची खरेदी करताना कोणी म्हणजे मी तरी असा विचार करते की वस्तू थोडी दणकट पाहिजे की ती इझिली क्रॅक किंवा तुटली नाही गेली पाहिजे. म्हणून मग मी बघितलं. मला डिझाईन तर त्याची खूप आवडली. पण स्टील मी म्हटलं नको जाऊ दे. हे थोडं कसं नाजूक असल्यामुळे ते जर तुटलं वगैरे तर त्यामुळे जास्त इश्यू होतात. त्यानंतर आम्ही हे डायमंडचे इयरिंग्स बघत होतो. ते पण खूप छान होते. म्हणजे काय बोलणार आता, ते ओरिजिनल डायमंड असतात. त्यांची शाईनच खूप छान वेगळी असते. तिकडे नंतर मग ते बघितल्यानंतर मी खूप सारे चेन बघितल्या नॉर्मल आपल्या डेली वेअरच्या हिसाबाने. तर ते पण 1 तोळ्यापर्यंत ऑप्शन्स खूप छान होते. हे 7 to 8 ग्रॅममध्ये बसत होते सगळे. त्यात पण खूप छान भारी भारी ऑप्शन्स होते. डिझाईन खूप छान होत्या. ही एक तुमची रोडियम फिनिशवाली होती. तिचं वेट आय थिंक 3 ग्रॅम होतं. नंतर हा तिने मला एक 3 लेअर नेकलेस सेट ट्राय केला. म्हणजे छान वाटत होतं ब्रंच. पण यातही सेम होऊन जात होतं की थोडं म्हणजे अडकलं किंवा काय. कारण की माहिती आहे ना आपण आजकाल नाजूक वस्तू असं नाही की घ्यायला नाही पाहिजे, घ्यायला पाहिजे. पण ती तेवढी मेंटेन पण करता आली पाहिजे असं. आणि मला असं वाटत नाही की मी एवढं बारीक वस्तू नीट मेंटेन करेल. म्हणून मी प्रेफर करते की घेताना थोडं दणकट वस्तू घ्यावी. त्यानंतर मी हे नेकलेसचे सेट ट्राय करून बघितले. हा खूप सेट होता. 4.6 ग्रॅम वेट होतं त्याचं. 4.6 तोला होतं. पण त्याची डिझाईन एवढी सुंदर होती ना, मला तर खूप आवडला. म्हणजे खूप जास्त आवडला. पण आपलं कसं असतं बायकांचं, घ्यायचं एक आहे पण बघायचं आपल्याला सगळं असतं. त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी बघत होती, ट्राय करत होती. का एक आपल्याला माहिती पडते की कशा डिझाईन्स आहेत मार्केटमध्ये, काय रेट चालला आहे गोष्टींचा. आणि काल सोन्याचा रेट होता 22 कॅरेटचा 13,330 रुपये. हा एक सेट होता विथ इयरिंग्स. तो अराउंड 5 पाऊण 5.5 तोळ्याच्या जवळपास होता. ती पण छान डिझाईन वाटत होती. बट आय डोंट नो, मला असं वाटतं की हे असे सेट ते गोल्डमध्ये पण वाटतं आणि ते आर्टिफिशियलमध्ये पण अवेलेबल होऊन जातात. हा एक टेम्पल ज्वेलरीचा सेट त्यांनी मला ट्राय करायला दिला होता. हा 10 तोळ्याचा होता. पण त्याची डिझाईन छान होती. त्यात पण इयरिंग्स होते जे पॅन्डंट आहे सेम तसेच इयरिंग्स होते त्याचे पण. छान होतं. पण मला एवढं काय त्याचं म्हणजे आपल्याला नाही घ्यायचं आणि एवढी डिझाईन नाही आवडली मला. ती पण मस्त दिसायला छान लॉंग होता मस्त.